बरं मला सांगा नेमकं काय त्रास होता आणि आपल्याकडे 2 सेशनमध्ये काय होत होता ते? माझा 1 वर्षापासून हा उजवा पाय दुखत होता बॅक साईडने. तर मी उभी पण म्हणजे राहिली ना जास्त वेळ तर मला बसता येत नव्हतं आणि बसली तर मला उभं राहता येत नव्हतं. हे 2 वर्षापासून? 2 वर्षापासून त्रास आहे आणि मी ॲलोपॅथी सगळं केलंय पण मला फरक नव्हता पडत. मी ते रील्स बघून मी तुमच्याकडे आली. पण 2 सेशनमध्ये माझा मी म्हणते ना 99% मला आज रिलीफ वाटतं. आणि काल किती वर्किंग केलं, वर्कआउट झालं, त्याच्यात काय अनुभव आला? काल मी गाडी पण चालवली, जिने पण चढ उतर केले 4-5 वेळा. बरोबर. आणि मी पूर्ण दिवस मी स्टँडिंग होते. पण मला जराही फील नाही झालं पायाला. मी खूप म्हणजे सॅटिस्फाईड आहे. अरे वा. आणि मी अजून मी सांगितलं म्हणजे घरात पण फॅमिलीमध्ये पण मी सगळ्यांना सांगितलं की खरंच रिझल्ट आहे. तुमच्या रील्स पण फॉरवर्ड केल्या. बरोबर. पण बरेच जण खोटं वाटतंय की ऍक्च्युली वाटतं की इन्स्टावरती दिले की ते खोटं असेल की काय, पण आपण जात नाही अनुभव घेऊ शकतो आपल्याला नाही. आणि आमचा खर्च काय वाटतो? बरेच जण म्हणतात खर्च जास्त आहे. खूप रिझनेबल आहे. तुम्ही ॲलोपॅथीमध्ये किती पैसे घालतात, तिथे तुम्हाला 300 रुपये काहीच नाही. वर्थ इट आहे. यायला पाहिजे सगळ्यांनी. पण बरेच जण असतं की काय म्हणतं ना, काड्या घालणारे म्हणतात किंवा न येता की डायरेक्ट सांगतं की नाही काहीतरी असं नाहीये. मी मुंबईत पण ट्रीटमेंट घेतलंय, आयुर्वेदिक पण घेतलंय, केरळाचं मी हिलिंग आणि ॲक्युपंक्चर थेरपी, मसाज मी ते पण केलंय. मी हे करून मी आता इथे आले. म्हणजे चांगला स्ट्रॉंग अनुभव आहे तुमचा. बरोबर, ठीक आहे. तुम्ही गोष्ट आम्ही माझं सांगायचं हेच असतं आहे की जसं यांना ताईंना फरक पडला तसं माझे बरेचसे पेशंट आहे की त्यांच्यापर्यंत माझा पत्ता पोहोचत नाही आणि त्यांना कमी खर्चामध्ये मला त्यांना रिकवर करायचं, रिपेअर करायचं, पण त्यांना माझा पत्ता भेटत नाही. पण ते चुकीच्या पत्त्यावरती निघून जातात. तिथे 1,500 ते 2,000, 3,000, 4,000, 5,000 असे वन टाईमचे एका दिवसाचे फी देऊन मोकळे होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी बरेच जण स्टेरॉइड वापरतात, बिनकामाचं मेडिसिन दिलं जातं. आणि माझ्याकडे आल्यानंतर जवळजवळ 80 ते 90% पेशंटला मी मेडिसिन पण देत नाही. गरज पडली तरच देतो. जो कंटिन्यू जो प्रोसेस करताय तर त्यांना मी मेडिसिन हा प्रकारच मला माहिती नाही. पण मग खूप दिवसानंतर येते, 8 दिवसानंतर येते. बऱ्याच जणांना प्रॉपर कंटिन्यू ट्रीटमेंट करता येत नाही. अशाच पेशंटला गरज पडली तरच ते दिले जातात, नाही तर त्यांना पण देत नाही. आणि या ताईला मी काही मेडिसिन पण दिलं नाही. खरं आहे का? कुठलंच मेडिसिन दिलं नाहीये. पण इथे एकदा आल्यानंतर लोकांना कळेल की प्रोसेस काय. बरोबर. ते मिसगाईड होतात लोक. बरोबर. ते न येताच वेगळं काहीतरी अनुभव घेतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी फसवलं जातं. त्यांना असं वाटतं की ह्या ठिकाणी पण तसंच फसवलं जातं की काय, पण तसा काही प्रकार नाही. एकदा अनुभव घ्या, ताईंसारखं रिपेअर होऊन घरी जा. ओके, धन्यवाद. थँक्यू.